काय कारण आहे याच्यामागचं? तो विषय तसा भावनिक आहे. 2026ची जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक झाली त्यामध्ये आमचे 9 पंचायत समिती सदस्य आणि 5 जिल्हा परिषद सदस्य पराभूत झाले. यानंतर आम्ही फक्त मंथन बैठक घेतली. ते कोणाच्या विरोधात नव्हती, परंतु त्या ठिकाणी कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं AIच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्या माध्यमातून एक व्हिडिओ सोशल मीडियावर झाल्याचं व्हायरल झाल्याचं आम्हाला चित्र दिसलं. त्यामध्ये जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांची नाहक बदनामी झाली. या गोष्टीचं मनापासून दुःख वाटलं. म्हणून ते अश्रू आपोआप चांगल्या कामाचे जर असेल तर ते असून निघले. तुमचे उमेदवार कशामुळे पराभूत झाले? आम्हाला स्थानिक जे पदाधिकारी आहेत, स्थानिकचे जे बूथ प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, त्यांनी आमच्या विरोधात विरोधी पार्टीचं काम केल्यामुळे आमचे सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यासाठीच ती मंथन बैठक होती आणि त्याचा पूर्ण अहवाल आम्ही खासदार ओमराजे निंबाळकर यांना सुपूर्द करणार होतो आणि त्याचबरोबर वरिष्ठांनासुद्धा या ठिकाणी आम्ही तो रिपोर्ट सादर करणार होतो. याच अनुषंगाने कुठंतरी अज्ञात व्यक्तीनं हे कटकारस्थान करून खासदार ओमराजे निंबाळकर यांची अतिशय खालच्या पातळीवर बदनामी केली. त्याचं दुःख या ठिकाणी मनापासून वाटतं. आता विरोधात काम केलेल्या लोकांवर काय करणार? आम्ही त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडे, पदाधिकारी म्हणून पक्षश्रेष्ठीकडे, तर जिल्ह्याचे खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्याकडे त्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करा हीच मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदारांचं तुमचं काय बोलणं झालं? सध्या कुठल्याही प्रकारचं बोलणं खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी झालेलं नाही. आम्ही निश्चितपणे या पत्रकार परिषदेनंतर उद्या किंवा परवा खासदार साहेबांची वेळ मागू आणि त्यांना त्या ठिकाणी पुरावे सादर करू. तुमचे